अहो भाऊ, बघितले का इतके सारे कापसाचे बोंडे? कसे आहे, बोंडेच बोंडे, पूर्ण झाड भरून. नसेल बघितले तर चला मग आज आपण जाणून घेऊया नेमकं कोणतं आहे ते वाण ज्यामध्ये इतकी जबरदस्त बोंड धारणा दिसतीये. आपण आलो आहोत पूर्व विदर्भात, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात जळका गावात, आणि इथे आहेत प्रगतिशील शेतकरी बबन भाऊ. यांच्या शेतीतील हा प्लॉट बघा, पूर्ण झाडांवर बोंडेच बोंडे लागलेले आहेत. वाव! खरं तर कापसामध्ये उत्पादन ठरवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोंडांची संख्या आणि त्यांचा आकार असतो. आणि इथे तर प्रत्येक झाडावर जबरदस्त बोंड सेटिंग दिसतीये. मग चला आपण थेट बबन भाऊंकडूनच जाणून घेऊया. पण त्याआधी आपल्या फार्म टेक राहुल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं, कारण इथे आपण नेहमीच नवनवीन शेतीविषयी माहिती, प्रगतिशील शेतकऱ्यांचे अनुभव आणि उत्पादन वाढवण्याचे जबरदस्त टिप्स देत असतो. म्हणून लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण ऑन करा. चला तर मग जाणून घेऊया बबन भाऊंचा अनुभव. दादा नमस्कार. नमस्कार जी, नमस्कार. आपला पूर्ण परिचय सांगा. माझं नाव बबन लटारी भोयर, मुक्काम जळका, तहसील वरोरा, जिल्हा चंद्रपूर. आणि आपण हे जे वाण यावर्षी आपल्या शेतात लावलाय, हा, कोणतं वाण आहे? हे निजिवळीचं प्रियावान आहे. आता काय राहिला तुमचा अनुभव? प्रियावान खरंच सुंदर वाण आहे. हा, काही निजिवळीच्या व्हेरायटी तर चांगल्या आहे. हा, पण प्रिया त्याच्यात हाय मॅनेजमेंट मध्ये जर लावायचं असेल तर प्रियासारखं वाण खरंच खूप चांगलं आहे. झाडाची स्ट्रेंथ चांगली आहे. फळ, फांद्या, फुलं समोर दिसत आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये. आता मजबूत झाड आहे. झाड मजबूत आहे. कुठेही आपल्या एकर मध्ये हा प्लॉट आहे. 5 एकर मध्ये हा प्लॉट आहे. कुठे पडला आहे का? पडलेला आहे का? नाही, कुठेही झाड पडलेलं नाही. झाड पूर्ण उभा आहे आणि झाड मजबूत आहे, त्याच्यामुळे पडायचा काही विषय नाही आहे. आणि पुन्हा बोंडाची क्वालिटी वगैरे कशी वाटताय? बोंडाची साईज तर खूप चांगली आहे. आज वर्षी बोंड तुम्ही पहा, डिसेंबर महिन्यातले बोंड आहे. आज हे बोंड सारखं 6-7 ग्रॅमचं वेट येतं. आम्ही वेट करत आहोत. म्हणजे वजनात सुद्धा सरस आहे. पहिला वेचा आमचा इथे एकरी 7 क्विंटल निघाला. परत आता इतका माल दिसत आहे. कुठं आता यांनी टॅग लावले तुमच्या कंपनीवाल्या एम्प्लॉईनी, इथं 150-200 बोंडाचा टॅग दिसत आहे. आज परत बराच ऍव्हरेज येईल. म्हणजे 150 बोंडांपर्यंत इथं आपल्याला पाहायला भेटले आता. आणि उच्च नियोजनासाठी नियोजन उच्च आमचं आता परिचय म्हणलं तर आमचा कृषी केंद्र प्लस शेती, पण शेतीमध्ये आम्ही खरंच जास्त इंटरेस्ट घेतो. आणि शेतीमध्ये रस आहे आम्हाला दुकानच्या, त्याच्यामुळे शेती चांगलीच करतो आम्ही. आता 4 डोसेस झाले आमच्या इथे खताला. 3 मिश्र खताचे झाले आणि 1 युरियाचा झाला. आणि पीजीआरचं नियोजन कसं राहिला? पीजीआरचं नियोजन चांगलं आहे. म्हणजे आपल्याला किती फवारे झाले चमत्कारचे? चमत्कारचे माझे 3 स्प्रे झाले. पहिला 45 दिवसांनी, 65 दिवसांनी आणि 25 दिवसांनी, 85 दिवसांनी असे 3 स्प्रे चमत्कारचे झाले. नंतर बुरशीनाशक हे वेळोवेळी जे जे आलं त्या हिशोबाने ते स्प्रे झाले. नंतर चमत्कारचं जसं आपल्याला स्प्रे केला 3 शेड्यूल मध्ये, त्याचा फायदा दिसतो का? मग चमत्कार शिवाय तुम्ही कापूसच नाही घेऊ शकत. चमत्कारचे स्प्रे घ्यावाच लागेल, दुसरं काही नाही, इलाजच नाही. दुसऱ्या झाडाची काही खूप हाईट वाढू द्यायला लागणार नाही. जास्तच जर झालं तर मग शेंडा मारून त्याला थांबवून देणे हा एक चांगला पर्याय आहे. आता बघा, शेंडा खुडल्यामुळं किती चांगल्या पद्धतीनं, साखळी पद्धतीनं वरच्या सुद्धा फांद्यांना माल लागलेला आहे. माल लागला. चमत्कार मारल्यामुळे हे जे शिरी झाली हे सर्व चमत्कारचा चमत्कार आहे. चमत्कारचा चमत्कार आहे. चला, आता आपल्या पुढच्या हंगामात किती लागवड राहील? आम्ही तर 5 एकर 10 एकर प्रियाचं सिलेक्शन करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि लावायला पाहिजे. चांगलं उत्पादन घ्यायला पाहिजे. चला, धन्यवाद. जर तुम्हालाही अशी शेती करायची असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच उपयोगी शेतीविषयी माहितीसाठी फार्मटेक राहुल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.